नमस्कार, मी सचिन आव्हाड LS मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी जो आहे तो आता दौंड तालुक्यातील खोर या ठिकाणी आहे आणि खोर या ठिकाणच्या एका महिलेचा शस्त्रक्रियेदरम्यान केडगाव येथील शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दिनांक 25 रोजी घडली होती आणि या घटनेनंतर प्रशासनाने म्हणावी अशी दखल जी आहे ती या संबंधित घटनेची घेतली नसल्याचं सध्या तरी दिसून येतंय। आता याच पार्श्वभूमीवरती ओबीसी नेते आहेत लक्ष्मण हाके ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आत्ताच या कुटुंबियांची भेट घेत या दोन लहान बाळांची देखील विचारपूस त्यांनी सध्या केलेली आहे। नेमकी सर या ठिकाणी तुम्ही भेट दिलेली आहे, काय सांगा? मी आज दौंड तालुक्यातल्या खोर या गावामध्ये आलो आहे। इथं 22 वर्षीय रंजना केसकर नावाच्या एका तरुणीचा एका छोट्या छोट्या 2 लेकरांच्या आईचा मृत्यू झाला आहे आणि या मृत्यूला जबाबदार महाराष्ट्राचं आरोग्य खातं आहे। या महाराष्ट्राची बेजबाबदार आरोग्य खात्याची जबाबदारी सांभाळणारे आरोग्यमंत्री आहेत आणि पर्यायाने मुख्यमंत्री आहेत। हा प्रश्न 22 वर्षीय रंजना केसकर या एका तरुणीचा किंवा एका 2 लेकराच्या आईचा नसून हा आरोग्य विभागाची किती अनास्था या महाराष्ट्रामध्ये। ही महाराष्ट्राची मान आज 1 मे रोजी मी बोलतोय, महाराष्ट्र दिन साजरा होत असताना पुणे आणि सातारा म्हणजे 3 जिल्ह्यांना एक सर्जन, अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये एकही सर्जन नाही। तो साताऱ्यावरून डॉक्टर अनिल कदम नावाचा सर्जन पुणे जिल्ह्यामध्ये येतो। सातारा ते दौंड हे अंतर 105 किलोमीटरचं आहे आणि परत त्यांचा दिवसभरातल्या वेगवेगळ्या नसबंदी शिबिरांना जो त्यांनी प्रवास केलेला आहे तो जवळजवळ 70 ते 75 किलोमीटरचा आहे आणि एवढ्या कालावधीमध्ये डॉक्टर अनिल कदम नावाच्या सर्जननी 97 शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। म्हणजे ज्यावेळी नसबंदींच्या शिबिरामध्ये शस्त्रक्रिया केल्या जातात त्यावेळी एका डॉक्टरला फार तर 20 ते 25 शस्त्रक्रिया करण्याचा अधिकार आहे किंवा तो करू शकतो। पण या कार्यक्षम असं म्हणेन मी, बेजबाबदारीनं वागणाऱ्या कार्यक्षम अशा या सर्जननी दिवसभरामध्ये 97 शस्त्रक्रिया केल्या आणि त्या 97 शस्त्रक्रियांपैकी रंजना केसकर नावाच्या 22 वर्षीय तरुणीचा एका मेंढपाळाच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि त्या डॉक्टर अनिल कदम यांना शस्त्रक्रिया करत असताना रक्तस्राव होतो याची कल्पना देण्यात आलेली होती। बेजबाबदारीचा कळस म्हणजे त्या डॉक्टरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि परत त्या महिलेचा BP लो झाला, रक्तस्राव झाला आणि त्या मुलीचा मृत्यू झाला। याला जबाबदार फक्त सर्जन नाहीत, आरोग्य खातं नाही, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री यांनी जबाबदारी घेतली पाहिजे या प्रकरणाची। एका दिवसामध्ये अख्ख्या पुणे जिल्ह्याला एक सर्जन मिळू नये। साताऱ्यावरून सर्जनला यावं लागतं, 105 किलोमीटर प्रवास करून येतात आणि जवळजवळ त्या एका दिवसामध्ये त्यांनी 97 शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। वेगवेगळ्या आरोग्य शिबिरांमध्ये कुठं 20 केलेल्या आहेत, कुठं 25 केलेल्या आहेत, कुठं 22 केलेल्या आहेत आणि त्याच्यामधला परत 15-15, 20-20 किलोमीटरचं अंतर। या रंजना केसकरांना न्याय मिळाला पाहिजे। मी आज या खोर या ठिकाणी आलो आहे। 1 वर्षाचा एक मुलगा आहे, बरोबर का? 8 महिन्याचा, 8-9 महिन्याची मुलगी आहे आणि 1.5 वर्षाचा मुलगा आहे। खूप वाईट वाटतं। एका मेंढपाळाची मुलगी आज बळी गेलेली आहे, आरोग्य खात्याच्या अनास्थेला बळी गेलेला आहे। याला जबाबदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत। मी तुम्हाला थांबवतो। तुम्ही या बाबतीत गंभीर आरोप करत आहात, नेमकी तुमची या बाबतीत पुढची दिशा काय असणार? हे बघा, त्या डॉक्टरांचं काय करायचं ते शासन बघेल, पण या मृत्यूला जबाबदार या आता जो मृत्यू झाला आहे या मृत्यूची जबाबदारी कोण स्वीकारणार आणि पुणे जिल्ह्याला सर्जन मिळणार का? हा प्रश्न फक्त एका मेंढपाळाची मुलीचा बळी घेतला आहे आरोग्य खात्यानं, या महाराष्ट्राच्या सरकारनं। इतका गंभीर प्रकार घडून देखील म्हणावा असा दखल जी आहे ती या प्रकरणाची घेतलेली नाही। अद्यापही या बाबतीत गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती देखील समोर येते। गुन्हा त्या डॉक्टरांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्या डॉक्टरांना एवढ्या शस्त्रक्रिया करायला परवानगी कोणी दिली याची चौकशी झाली पाहिजे आणि गरिबांची, पशुपालकांची, दीनदलितांची, कष्टकऱ्यांच्या लेकीवाळींना इथं किंमत नाही का की दिवसभरामध्ये तुम्ही एवढ्या विक्रमी शस्त्रक्रिया करून घेताय? खरं तर या शस्त्रक्रिया आरोग्य केंद्रामध्ये व्हायला पाहिजेत, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व्हायला पाहिजे। तिथं सर्जन पाहिजे, तिथं भूलतज्ञ पाहिजेत, तिथं एक्सपर्ट्स पाहिजेत।
असं सगळे नियम पायदळी तुडवून अक्षरशः माणसांचा बळी घेण्याचा प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, प्रगत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये होतोय. मुख्यमंत्री महोदय हे गंभीर आहे. मी महिला आयोग तर आता अस्तित्वातच नाही. मी आता महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांना या प्रश्नावर भेटेन, मुख्यमंत्री सहायता कक्षाला भेटेल की या महिलेला, या 2 लेकरांची जबाबदारी कोण घेणार, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार, त्याचे पालनपोषण करण्याची जबाबदारी कोण घेणार. हे प्रश्न फक्त एका रंजना केसकरचा नाही, पण तुम्ही किती महिलांचे असे बळी घेत आहात हे भयंकर आहे, सिरियस आहे. मी आज सकाळी मी काल मुंबईमध्ये होतो. आज महाराष्ट्र तिकडं 1 मेचा कार्यक्रम साजरा करतोय, मिसिंग लिंकचं उद्घाटन करतोय आणि दुसऱ्या बाजूला एका महिलेचा बळी जातोय. हे मला वाटतंय महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणारी ही गोष्ट आहे. आरोग्य खात्याबाबत नेहमीच तक्रारी देखील अनेकदा केल्या जातात, परंतु अशी एखादी घटना येते त्यावेळी प्रशासन जागं होतं किंवा अद्यापही या बाबतीत तर जागं झाल्याचं दिसत नाहीये. तुमच्यासारखा एखादा नेता येऊन त्यावेळी न्याय देण्याची मागणी येते, परंतु या बाबतीत ग्राउंड लेवलला आरोग्य खात्याने आणखी काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? पुणे जिल्ह्यामध्ये एक सर्जन मिळू नये. आमच्या पत्रकार बांधवांनी मला ह्या प्रश्नाचा फॉलोअप घेणाऱ्या पत्रकारांनी मला एक गंभीर बाब सांगितली की पुणे जिल्ह्याला सर्जन नाही. गेल्या 3 वर्षापासून सातारा जिल्ह्यातले डॉक्टर अनिल कदम नावाचे डॉक्टर पुणे जिल्ह्यामध्ये येऊन शस्त्रक्रिया करतात आणि त्या विक्रमी करतात. एका दिवसामध्ये 97 शस्त्रक्रिया. हे भयंकर आहे. माणसांच्या जीविताशी म्हणजे बळी घेण्याचा हा प्रकार आहे. मग त्या डॉक्टरांना आपण प्रोत्साहन म्हणून त्यांचा सत्कार करायचा, त्यांना कुठला पुरस्कार द्यायचा, का बळी घेतला म्हणून त्यांना आरोपी बनवून आतमध्ये टाकायचं? हे माझ्यासारख्या माणसाला न उलगडलेलं कोड आहे. याचं उत्तर आरोग्यमंत्री, मुख्यमंत्र्यांनी द्यावं, पुढे येऊन द्यावं. बेजबाबदार वागलेले आहेत ही लोक या प्रकरणामध्ये. आणि आज हा बळी जाऊन जवळजवळ मला आता किती दिवस झालेत? 5 दिवस झालेले आहेत. याची जबाबदारी कुणीही घेतलेली नाही, इथं कोण आलेलं नाही. सर्वसामान्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की रंजना केसकरांना न्याय मिळेल का? आता लक्ष्मण हाके रंजना केसकरांना न्याय मिळवून देऊ. आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ आणि हा प्रश्न महाराष्ट्रात आम्ही मांडू आणि रंजना केसकरांना न्याय तर मिळवून देऊच, पण पुढे रंजना केसकर अशा बनणार नाहीत याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुम्ही या प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घालून गुन्हा दाखल करण्यासाठी निश्चित गुन्हा दाखल तर झालाच पाहिजे, पण गुन्हा दाखल करत असताना नक्की शासनाच्या मनात काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. या घटनेला नेमकं कोण जबाबदार आहे? या घटनेला इथले आरोग्य खातं आहे, इथले पालकमंत्री आहेत, इथले लोकप्रतिनिधी आहेत. चाललंय काय नक्की महाराष्ट्रामध्ये? एका बाजूला तुम्ही नसबंदी करताय, विक्रमी वेळेत करताय, पण प्रॉपर सुविधा देत नाही. म्हणजे गोरगरिबांच्या लेकरांना, गोरगरिबांच्या महिलांना जनावरांप्रमाणे तुम्ही त्यांची गिनती करताय आणि त्याचा बळी गेल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याची दखल घेत नाही. हे दुर्दैवानं आम्हाला महाराष्ट्रासमोर हाच का महाराष्ट्र? हा प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्हाला विचारावा लागेल. शिरूरमध्ये देखील अशीच एक घटना घडलेली आहे. एका महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. काय सांगा? बघा, आरोग्य खात्यामध्ये खूप अनागोंदी असल्याचं हे लक्षण आहे. पुणे जिल्ह्यामध्ये नसबंदी करण्यासाठी सर्जन मिळत नाही, बाहेरच्या जिल्ह्यामधून त्यांना बोलवावं लागतं आणि मग हे महाशय डॉक्टर मंडळी त्यांना आता कुठल्या भाषेत आम्ही बोलावं? खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यासमोर प्रश्न आहे की पुणे जिल्ह्यामध्ये एका महिलेला शिरूर तालुक्यामध्ये आरोग्य केंद्रामध्ये प्रवेश नाकारला आणि त्या महिलेची रस्त्यावरती डिलिव्हरी झाली. हा महाराष्ट्र आहे? हा प्रगत महाराष्ट्र आहे? 15% GST भरणारा हा महाराष्ट्र आहे देशाच्या तिजोरीमध्ये? खरं तर ह्या खूप चिंतनाच्या आणि महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. याला जबाबदार आरोग्य विभाग आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आत्ताच आपण ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. या संबंधित घटनेबाबत ते मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार असून पुढील कारवाई करण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांना देखील आवाहन करणार असल्याची माहिती जी आहे ते त्यांनी आपल्याशी बोलताना दिलेली आहे. LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड.